अगदी 80 पानाच्या या पुस्तकाबद्दल 37 वर्षात कुणाला प्रश्न पडला नाही, तो प्रश्न पडलाय 9वी पास आमदार संजय रामभाऊ गायकवाड यांना. गायकवाड 10वी फेल आहेत की त्यांची इयत्ताच वाढली नाही हे सध्या कळायला मार्ग नाही. पण संजू भाऊ प्रश्न पडल्यानंतर गप्प बसले नाहीत. 37 वर्षापूर्वीचं पुस्तक हातात पडल्याबरोबर 9वी पास गायकवाडांचं डोकं फिरलं. लगेच त्यांनी फोन उचलला, नंबर दाबला आणि अगदी त्यांच्या नेहमीच्या शैलीत अत्यंत सभ्य म्हणता येणार नाही अशा भाषेत शिवीगाळ केली. पुस्तक वाचून पुस्तक प्रकाशन करणाऱ्याला आई बहिणीवरून शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली. गोविंद पानसरे करू इथपर्यंत त्यांची मजल गेली. समोरचा मात्र अतिसभ्य म्हणता येईल अशा नम्रपणे 9वी पास आमदाराशी बोलत होता. मी झोपडपट्टीत राहतोय, त्यामुळं मलाही तुमच्यासारखं बोलता येतं, फक्त माझे संस्कार तसे नाहीत असं सांगत होता हा समोरचा माणूस. हाच सगळा वाद एका क्लिपमध्ये कैद झालाय आणि त्यावरूनच वादंग निर्माण झाले. आणि हा सगळा वाद पुस्तकातल्या 80 पानांबद्दल नाही, तर पुस्तकाच्या नावावरून आहे. शिवाजी कोण होता हा 9वी पास संजय गायकवाडांच्या आक्षेपाचा हरकतीचा मुद्दा आहे. त्यांचा आक्षेपही तसं योग्य म्हणता येईल असा आहे, कारण त्यांनी पुस्तकच वाचलं नाही. आता गायकवाडांना वाचता येतं की नाही हाही एक पुस्तक लेखनाचा विषय असू शकतो. पण आपण या व्हिडिओत 9वी पास संजय गायकवाड कोण आहेत, शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या नावाबद्दल त्यांचा नेमका हरकतीचा मुद्दा काय, त्या रात्री नेमकं काय झालं, गायकवाड नेहमीच सत्याचा माज का दाखवतात, याच सगळ्या प्रश्नांची कारणमीमांसा करणार आहोत. आणि ज्याबद्दल 9वी पास गायकवाडांना प्रश्न पडलाय किंवा वाद घातलाय त्या प्रश्नाचं उत्तर यशवंतराव चव्हाणांनी 60 वर्षापूर्वी दिले. जवळपास 60 वर्षापूर्वी जेव्हा गायकवाडांचा जन्मही झाला नव्हता तेव्हा दिलेलं हे उत्तर काय होतं हेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद घ्याल, तुम्ही बघताय टीओडी मराठी. 22 एप्रिलच्या मध्यरात्री काय झालं, सर्वात आधी आपण याच प्रश्नाचं उत्तर बघणार आहोत. 22 एप्रिल 2026च्या मध्यरात्री काय घडलं होतं हे समजून घेणं महत्वाचं आहे. एका कार्यक्रमात पत्नीला भेट मिळालेलं कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक 9वी पास आमदार संजय गायकवाडांच्या हातात पडलं. केवळ मुखपृष्ठ बघून आमदार गायकवाड यांनी मध्यरात्री 12:51 प्रकाशक प्रशांत आंबी यांना कॉल केला. पुस्तकातूनच त्यांना प्रकाशकाचा नंबर मिळाला. दोघांमध्ये 9 मिनिटं 31 सेकंद बोलणं झालं. या 9.5 मिनिटाच्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये 9वी पास आमदार महोदयांनी तब्बल 38 वेळा अत्यंत शिवराळ अश्लील म्हणता येतील अशा शिव्या दिल्या. यात 13 वेळा आईवरून तर 2 वेळा पत्नीवरून अत्यंत खालच्या पातळीमध्ये त्यांनी शिवीगाळ केली. त्यामुळेच आता शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी नारी शक्ती वंदन विधेयकाला दिलेली ही सलामीच असू शकते अशी टीका त्यांच्यावर होते. दुसरीकडे प्रकाशक प्रशांत आंबी वारंवार अत्यंत संयमाने सांगत होते की पुस्तक त्यांनी लिहिलेलं नाही, पुस्तक तब्बल 37 वर्ष जुनं आहे, तुम्ही पुस्तक वाचा मग आपण बोलू, मात्र मला वाचायची अजिबात गरज नाही अशी अत्यंत मगरूर मुजर भूमिका गायकवाड घेत होते. आणि तुझी जीभ छाटेन, तुला घरात घुसून मारेन अशा थेट धमक्या देत होते. पानसरेंचे काय हाल झाले तुला माहितीये का असं म्हणत धमकावलं देखील. दुसऱ्या दिवशी 23 एप्रिलला जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशीच गायकवाडांची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि यानंतर गायकवाडांवर टीका होऊ लागली. यावर स्पष्टीकरण देताना कोणत्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी आपल्या गुंडगिरीचंच गायकवाडांनी समर्थन केलं. बरं, मग गायकवाडांचा नेमका हरकतीचा मुद्दा काय? ग्राफिक 1988 साली प्रसिद्ध झालेल्या कॉम्रेड शिवाजी पानसरे लिखित शिवाजी कोण होता पुस्तकाच्या शीर्षकात शिवाजी असा जो एकेरी उल्लेख झालेला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा आहे असं गायकवाडांचा हरकतीचा मुद्दा आहे. सध्या कोणत्याही शिवप्रेमी व्यक्तीला हा आक्षेप भावनिकदृष्ट्या बरा आणि खरा वाटू शकतो. गायकवाड किती मोठे विचारवंत आहेत असंही वाटू शकतं. कोणालाच न कळालेला मुद्दा 9वी पास गायकवाडांनाच कसा कळाला असंही सांगितलं जाऊ शकतं. पण तसं नाही, गायकवाडांना पुस्तक वाचण्याची गरजच नाही, म्हणजे त्यांची इयत्ता किती आहे हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे ज्यांनी शिवछत्रपतींचा इतिहासच वाचला नाही ते गायकवाड इतिहासाचं शिवछत्रपतींचं केवळ राजकारण करू शकतात. मग शिवाजी कोण होता असं पुस्तकाचं शीर्षक लिहून कॉम्रेड गोविंद पानसरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला का? तर महापुरुषांचा किंवा देवतांचा एकेरी उल्लेख हा नेहमीच अपमान नसतो. स्वतः कॉम्रेड पानसरे यांनीच यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. पानसरेंच्या मते इतिहास लेखनाची एक सर्वमान्य पद्धत आहे. त्या पद्धतीप्रमाणे एकेरी शब्दच इतिहास पुरुषांना वापरले जातात.
मग इतिहासकार एकेरी उल्लेखच का करतात? शिवाजी महाराजांचा असा एकेरी उल्लेख केवळ पानसरे यांनीच केलाय असं अजिबात नाही. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई, प्राध्यापक त्र्यंबक शंकर शेजवलकर, विचारवंत नरहर कुरुंदकर आणि कामगार नेते श्रीपाद अमृत डांगे यासारख्या महाराष्ट्रातल्या इतिहासकारांनी आपल्या साहित्यामध्ये आणि आपल्या भाषणांमध्ये महाराजांचा उल्लेख अत्यंत प्रेमानं एकेरीच केलाय. इतिहासकार इतिहास लेखक गजानन मेहेंद्रे यांनी श्री राजा शिवछत्रपती खंड 1 या ग्रंथाच्या प्रस्तावनेत इतिहासकार हे इतिहास पुरुषाचा, महापुरुषांचा एकेरी उल्लेख का करतात याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते लिहितात, प्रस्तुत शिवचरित्रात छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा उल्लेख बहुतेक ठिकाणी एकेरी म्हणजेच नुसता शिवाजी असा केलेला आहे. तसं करण्यामागं त्यांच्याविषयी माझ्या मनात काही अनादराची भावना आहे किंवा कोणाच्या भावना दुखवायचा हेतू आहे असा गैरसमज कृपया कोणी करून घेऊ नये. एकेरी उल्लेख केवळ काही अनादरापोटी केला जातो असं नाही. परमेश्वराचा, रामकृष्णासारख्या पौराणिक आणि चंद्रगुप्त, हरिहर बुक्क, राणा प्रताप यांच्यासारख्या ऐतिहासिक महापुरुषांचा आणि आपल्या आई वडिलांचा उल्लेख आपण सर्रास एकेरी करतो. अर्थात एकेरी उल्लेख करणं म्हणजे मनात अनादर असणं असं समीकरण मांडणं युक्त नाही. माझ्या लहानपणी मुलं शिवाजी म्हणतो असा एक खेळ खेळत असत. शिवाजी म्हणतो असं म्हणून दिलेल्या आज्ञा पाळायच्या, तसं न म्हणता दिलेल्या आज्ञा पाळायच्या नाहीत असं त्या खेळाचं स्वरूप होतं. ही झाली इतिहासकारांची गोष्ट. पण ज्या शिवसेनेत संजय गायकवाड आहेत त्या शिवसेनेचे मूळ पुरुष असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख कसा केलाय हेही बघणं गरजेचं आहे. प्रबोधनकारांचा दगलबाज शिवाजी, थोर समाजसुधारक, लेखक आणि शिवसेनेचे वैचारिक आधारस्तंभ प्रबोधनकार ठाकरे यांनी 1926 साली पुणे जिल्ह्यातल्या भोर इथं एक ऐतिहासिक असं व्याख्यान दिलं होतं. नंतर याच पुस्तकाचं एका पुस्तिकेत रूपांतर झालं. त्या पुस्तिकेचं नाव काय होतं? नाव होतं दगलबाज शिवाजी. पुण्यात अवघ्या एका दिवसात 1 आणा किमतीच्या या पुस्तिकेच्या तब्बल 5000 प्रती विकल्या गेल्या होत्या तेव्हा. मग आता तुम्हीच सांगा, शिवाजी महाराजांना थेट दगलबाज म्हणणं हा आजच्या व्याख्येनुसार देशद्रोह नाही का? पण प्रबोधनकारांचा हेतू महाराजांचा अपमान, अवमान करण्याचा अजिबात नव्हता. प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा काढताना महाराजांनी जी अभूतपूर्व मुत्सद्देगिरी आणि रणनीती वापरली, जे राजकीय डावपेच खेळले, त्याला प्रबोधनकारांनी अत्यंत मार्मिक शब्दामध्ये दगलबाज असं म्हटलंय. राजकारण हे अत्यंत व्यवहारवादी, प्रॅक्टिकल असतं हे पटवून देण्यासाठीच प्रबोधनकारांनी तो शब्द वापरला होता. मग स्वतःच्याच पक्षाच्या मूळ पुरुषाचं साहित्य आणि विचार माहीत नसणं हे 9वी पास गायकवाडांच्या राजकीय अज्ञानाचं जितं जागतं उदाहरण नाही का? मग आता गायकवाड प्रबोधनकारांच्या या पुस्तकालाही असाच विरोध करणार का? फोन करून कुणाला आई बहिणीवरून शिव्या देणार? एकेरी उल्लेखाबद्दल यशवंतराव काय म्हणाले होते? काही जण कोल्हापूर इथल्या शिवाजी विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराज असं नाव देण्याचा वाद घालतात. याबद्दल जवळपास 60-65 वर्षापूर्वी देखील वाद झालेला होता आणि याच सगळ्याचा विचार देखील झाला होता. तरीही गेल्या काही वर्षापूर्वी हा वाद नव्यानं उकरण्यात आला. विद्यापीठाच्या स्थापनेवेळीच नाव काय ठेवायचं यासाठी सरकारनं प्राचार्य सी रा तावडे यांच्या नेतृत्वात ख्यातनाम अभ्यासकांची एक समिती नेमली होती. श्री छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी कमिटी असं नाव असलेल्या या समितीनंच विद्यापीठाचं शिवाजी विद्यापीठ असं नाव असावं अशी सूचना केली होती. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांच्यासारख्या नेत्यांनी शिवाजी विद्यापीठ असंच नाव ठेवण्याचा देखील निर्णय घेतलेला होता. संपूर्ण नाव देण्याचा आग्रह खोडून काढला होता. संपूर्ण नाव दिलं तर लघुरूप, शॉर्टकट वापरलं जाईल असं चव्हाणांनी सांगितल्यानंतर हा निर्णय सर्वांनी मान्य देखील केला होता. छत्रपती संभाजीनगर इथल्या मराठवाडा विद्यापीठाचा देखील नामांतराचा वाद झालेला होता. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं अशी मागणी झाली होती आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतर झालं. पण काही लोक आजही विद्यापीठाचं नाव शॉर्टकट वापरतात. BAMU, बामू असं विद्यापीठाला म्हणतात. हे इथं आपण आवर्जून ध्यानात घ्यायला पाहिजे. मग गायकवाडांमध्ये एवढी धमकी देण्याची हिंमत कुठून आली? अति आदरामध्येही एक पॉलिटिक्स आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाला विठ्ठल म्हणल्यानं आपल्या वारकऱ्यांच्या मनातला भाव कमी होणार आहे का? तर नाही. उलट महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल असं म्हणण्याची सक्ती केली तर लोक विठ्ठलाचं नामस्मरण करतील का? लोकव्यवहार हा साधा सरळ असतो. तिथं अति आदराच्या फुटपट्ट्या लावलं तर जगणं मुश्किल होतं आणि जगणं मुश्किल झालं की मग लोक वेगळा मार्ग शोधतात. ही जगराटी आहे. त्याच्यानुसारच आपल्याला चालावं लागतं. लोकांना जगणं सुकर करणारा विचार आपल्याला द्यावा लागतो.
हा झाला 9वी पास संजय गायकवाडांचा विषय. ते फार शिकले नाहीत किंवा त्यांचा आणि वाचनाचा संबंध नाही म्हणून काही जण त्याकडे दुर्लक्ष करतील. पण या पुढची गोष्ट आणखी गंभीर आहे. याबद्दल 2 प्रश्न देखील निर्माण होतात. एक म्हणजे उघडपणे धमकी देऊनही प्रशांत आंबी यांच्या तक्रारीबद्दल कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी काय कारवाई केली? आमदारच हत्येची धमकी देतोय, दहशत माजवणारी भाषा वापरतोय, तरी पोलीस काहीच करत नाहीत. हा एक चुकीचा मेसेज या निमित्तानं जातोय. आणि गृह विभागानं याची दखल घेतली का? तर त्याचंही उत्तर आपल्याला अजूनपर्यंत मिळालं नाही. आणि दुसरा प्रश्न आहे सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेचा. शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोरे यांनी आमदार गायकवाडांची भूमिका योग्य ठरून केवळ त्यांचा जो मार्ग आहे त्याबद्दल चर्चा होऊ शकते असं म्हटलंय. एका लोकप्रतिनिधीनं मध्यरात्री फोन करून आई बहिणीवरून शिव्या देणं, धमकी देणं ही केवळ चर्चेची बाब असू शकते का? गायकवाडांनी व्हायरल क्लिप ही मोडतोड केलेली आहे असा दावा केलाय. आपल्याकडेही मूळ क्लिप असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांनी मूळ क्लिप शेअर का केली नाही? स्वतःच्या चुकीचं समर्थन करत गिरे तो भी टांग उपर ही गायकवाडांची दरवेळची पद्धत आहे. मग ते मंत्रालयातल्या कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणं असो की राहुल गांधी यांची जीभ छाटण्याचा मुद्दा असो, दरवेळी वादात आल्यावर गायकवाडांची मुजरी दिसते आणि त्यांचं सरकार काहीही करत नाही किंवा सरकार आपलं काहीच करू शकत नाही हे ठाऊक असल्यानं गायकवाडांची हिंमत वाढते. थोडक्यात काय तर 9वी पास गायकवाडांनी प्रचंड हुशार, विद्वान, शिवभक्त असल्याचा आव आणलाय. पण त्यांना त्यांचे गुरु बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकारांनी लिहिलेल्या पुस्तकाचीच माहिती नाही, कारण त्यांना वाचण्याची गरजच नाही. आपल्याला मात्र जगणं सुकर करण्यासाठी हा एकेरी दुहेरीचा वाद कायमचा मिटवावा लागणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं? शिवाजी कोण होता बद्दल संजय गायकवाडांची हरकत योग्य आहे की निव्वळ चर्चेत राहण्यासाठी केलेला हा स्टंट आहे? गायकवाडांवर जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल पोलीस कारवाई करतील का? एकनाथ शिंदेसाठी हा मुद्दा अडचणीचा ठरेल की फायद्याचा? शिवाजी कोण होता या शीर्षकाबद्दल तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि TVD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.